जे विद्यार्थी आता 11वीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत. जसं की मेरिट लिस्ट तर लागली, पण त्यामध्ये फक्त मेरिट नंबरच आहे, बाकी काहीच नाही आहे. मला कसं कळणार मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे? कॉलेजमध्ये जायचं कधी ॲडमिशन घ्यायला? तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत. त्यामुळे प्लीज सर्वांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इयत्ता 11वीच्या ॲडमिशनसाठी आता नवीन सुधारित वेळापत्रक काढण्यात आलेलं आहे आणि त्या वेळापत्रकानुसार दिनांक 26 जून 2025 रोजी तुमच्या प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर करण्यात येईल. म्हणजे 26 तारीखला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे हे तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये दिसणार आहे. विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल. म्हणजे तुम्हाला वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे कोणतं कॉलेज मिळालं आहे ते तुम्हाला तिकडे दिसणार आहे. आणि तुम्हाला जर ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसीड फॉर ॲडमिशन असं तिथे एक बटन येणार, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स दाखवली जाणार. कोणकोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला आता अपलोड करायची आहेत, ती डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायची आणि त्या डॉक्युमेंट्सची ओरिजिनल जी आहे ती ओरिजिनल तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जायचे आणि जी तुम्हाला तिकडे फी डिस्प्ले केली जाणार आहे ती फी तुम्हाला तिथे भरायची आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे ते कॉलेज जर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला पुढील फेरीसाठी संमती द्यायची आहे आणि नेक्स्ट राऊंड जेव्हा लागणार तेव्हापर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. आणि तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे तुम्हाला जर त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे, प्रोसीड फॉर ॲडमिशनवरती क्लिक करायचं आहे. जी आवश्यक कागदपत्र आहेत तिथे तुम्हाला दाखवली जातील ती अपलोड करायची आहेत. त्यानंतर जे तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये ती कागदपत्रांची जी ओरिजिनल प्रत असणार आहे ती घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, फी भरायची आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. तर तुम्हाला ॲडमिशन किती तारीखला घ्यायचं आहे? 27 जून ते 3 जुलैपर्यंत तुमच्याजवळ वेळ असणार आहे ॲडमिशन घेण्यासाठी. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशा या 2 डेट्स आहेत. एक तर 26 जून ज्या दिवशी तुम्हाला तुमचं कॉलेज कळणार आणि 27 जूनला तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जायचं आहे. 27 जून ते 3 जुलै एकच दिवस असा नाही आहे, 27 जून ते 3 जुलै या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जायचं आहे. आय होप तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. जे कोणी 11वीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटवरून विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.